त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा त्यांनी लावलेल्या आहेत। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आज पहाटेपासूनच भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी पहाटेपासूनच या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। त्र्यंबकेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे भाविकांची त्र्यंबकेश्वरावर अनन्य अशी श्रद्धा असल्यामुळे आज पहाटेपासूनच या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आपल्याला अगदी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिराचा गर्भगृह आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि आज खरं तर महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पहाटे 4 वाजेपासून तर उद्या रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 41 तास त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।